त्या जुन्या वाड्याच्या अंगणात आजी एकटीच बसलेली असायची. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिचा हिरवा साडीचा पदर हलकीच हलायचा. दरवाजापाशी गाय उभी असायची. आजी तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणायची, तू पण घरचीच आहेस ग. गायीच्या डोळ्यातलं निरागसपण आजीलाही समाधान द्यायचं. संध्याकाळी रस्ता सोनेरी व्हायचा. आजी आणि नातू हातात हात घालून चालायचे. आजी हळू चालायची. नातवाच्या पावलांत भविष्याचं स्वप्न होतं. मावळत्या सूर्याखाली त्यांची सावली लांब पसरायची, जणू 2 पिढ्या एकत्र चालत आहेत. कधी आजी कपाळावर कुंकू लावायची. डोळे मिटून देवाला एकच प्रार्थना, माझी मुलं सुखी ठेव. स्वतःसाठी तिने कधीच काही मागितलं नाही. लहानपणी आजीने अंघोळ घालताना मातीचा माठ उचलला. नातवाच्या डोक्यावर पाणी ओतताना तिचं हसू अजूनही आठवतं. त्या पाण्यात थंडावा नव्हता, तर मायेची ऊब होती. घरात मांजर, मुलं, आजी सगळे एकत्र. आजीच्या मांडीवर झोपलेलं बाळ आणि शेजारी कुशीत शिरलेली मांजर हे दृश्य म्हणजेच घरपण होतं. आजी मुलांना गोष्टी सांगायची, राजा, देव, माणुसकी आणि आयुष्याच्या. त्या गोष्टी फक्त ऐकायच्या नव्हत्या, तर जगायच्या होत्या. आज ते घर नाही, ती अंगणं नाहीत, पण आजी आहे. आठवणीत, सवयींमध्ये आणि प्रत्येक चांगल्या माणसामागे उभी असलेली एक शांत सावली म्हणून. तुमच्या आजीसोबतच्या आठवणी कॉमेंटमध्ये शेअर करा आणि आपले स्टोरी चॅनल सबस्क्राईब करा.